अजूनही विचार बदलला ना तर मला सांगा, कारण मला ना रेवतीचं लग्न अगदी ठोक धडाक्यात करायचंय. जाऊ दे ना, त्यांचं ठरलंय कोर्ट मॅरेज करायचं, कशा लोकात जाऊ दे, तुमच्या पद्धतीने होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. अरे ड्रायव्हर दादा, तुम्ही ह्यांच्याबरोबर आलात का? तुमच्यासोबत ड्रायव्हर पण आहे? हो, मग आधी सांगायचं ना दादा. अहो, तुमचा चहा नाश्ता इकडेच आणून दिला असता मी. रस्त्यात येताना चिक्का ट्रॅफिक लागला असेल ना तुम्हाला ड्रायव्हर दादा, म्हणजे एवढं एअरपोर्ट वरून आलात तुम्ही इथपर्यंत. एअरपोर्ट नाही हो, मी तर इकडूनच आलोय. इथूनच म्हणजे तुम्ही यांना घेऊन आलात ना एअरपोर्ट वरून इथे? नाही हो, हे तर अरे माझ्याबद्दल नाही रे, हे मॉम डॅड आई बाबा आहे. अनुभवी काय आहे ना, त्याला इंग्लिश कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. अरे त्या विचारतायत की तू मॉम डॅड ना, आय मीन आई वडिलांना विमानतळावरून घेऊन इकडे आलास ना, असं त्या विचारतायत. बोल ना. हो हो. आणि वाटेत येताना आपण काही खाल्लंही नव्हतं, पण तुला जबरदस्ती खाऊ घातलं होतं, आठवतंय का तुला? अरे हो म्हण ना मग. हो का? हो हो. बरं आई दादा, चला येतो आम्ही. काय कारण इकडनं लांब जायचंय बांद्र्यापर्यंत, आणि हे दोघंही खूप दमलेत. हो ना, खूप दमणूक झाली, आता निघतो आम्ही. हो काकू, असं काय करताय तुम्ही? मगाशीच तर तुम्ही म्हणालात की बिझनेस क्लासनी प्रवास केलेला समजत सुद्धा नाही. ते एअरपोर्ट वरून इथपर्यंत यायला वाटेत ट्रॅफिक लागला ना. हा, आणि रस्त्यांची सिच्युएशन किती खराब आहे. म्हणजे परदेशातून येणारा माणूस दमणार नाही, पण तोच माणूस जर का मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करेल ना, तर नक्कीच दमेल. हो, कौस्तुभरावांनी आधीच सांगायला पाहिजे होतं ना. नाही म्हणजे त्यांना जेवल्याशिवाय पाठवलं नसतं आई बाबांना. खरंच थांबा ना. अनुवहिनी खूप छान जेवण बनवते, जेवूनच जा ना. नाही नाही, थँक्स. काय ना, आता जायला हवं, रस्त्यात ट्रॅफिक वगैरे लागेलच ना आता, म्हणून. आणि लग्नाची तयारी पण करायची आहे की नाही? हो हो मग निघायला हवं. हो, चला येतो. दादा, कसे वाटले तुम्हाला त्याचे मॉम डॅड? नाही, चांगलं आहे. एवढे श्रीमंत आहेत तरी बोलायला चालायला एकदम ओके. डाऊन टू अर्थ, नाही दादा? आहे ना, म्हणजे बोलायला तसे चांगले आहेत. पण एकाच भेटीत आपण कसं काय पारख करणार ना त्यांची? अरे पण राजन दादा, मला कुठे त्यांच्यासोबत लाईफ टाइम राहायचंय. ते
ते तर आउट ऑफच असणार ना. ए आगाव चल आतमध्ये. काय नाही असं दिसतं सासू सासरे असतात चांगलं व्यवस्थित असं म्हणून. दादा तुम्ही मदत कराल ना आम्हा. मदत करा म्हणजे नाही करावीच लागेल ना मदत. पण हे बघा, तुम्ही दोघी जे काही कराल ते अतिशय सावधगिरीने करा आणि माझी गरज लागली मला लगेच सांगा. हो. सगळं काही व्यवस्थित पार पडलं म्हणून मीही खुश होतो. पण त्या बाईने ड्रायव्हरला नको नको ते विचारून गुगलीच टाकली. मला वाटलं आता झालं, क्लीन बोल्ड होणार तू. अरे नशीब मला वेळेत सुचलं आणि मी सांभाळून घेतलं. आणि काय रे, तुला काय जरा कॉमन सेन्स वगैरे आहे की नाही? हा, त्या बाईने तुला विचारलं की तू एअरपोर्टहून आलास का, तर मग हो म्हणून मोकळं व्हायचं ना. ह्याच्यामुळे पकडलो गेलो असतो आपण. अरे त्यात त्याची काही चूक नाहीये. आता मला सांग, ह्या दोघांना आपण व्यवस्थित पडवून आणलं की नाही? आता ती बाई ड्रायव्हरला नको नको ते विचारेल हे ध्यानीमनी पण नव्हतं. पण तुला एक सांगू का, तू कितीही सारवासारव केली असलीस तरी तिला संशय आला असणार. 100% संशय आलाय तिला. ती अनुप्रिया आहे ना, चेहऱ्यावरून दिसते त्यापेक्षा जास्त शाणी आहे ती. आणि काय हो, ही नेहा कोण? अरे आता तू किती मैत्रिणी बदलतोस? कोणाकोणाचं नाव लक्षात ठेवू मी? आता ती अनु नेहाबद्दल विचारेल हे थोडी माहिती होतं मला. आम्हाला दुबईचा पत्ता विचारला, जसं काही हे दुबईच्या गल्ली बोळातून उंटावरने फिरतात. अहो तुम्हाला काम घेण्यापूर्वी होमवर्क करून येता येत नाही का? आम्ही आमचं 100% दिलेलं आहे. त्या बाईला आमच्या दोघांचाही काही डाऊट आलेला नाहीये. आपण पैशाचा जो देखावा उभा केला त्या बडेजावाला सगळे हुरवून गेलेत आणि आपण जे जे सांगितलं ते त्यांना सगळं खरं वाटलेलं आहे. बस झालं आता. आता ह्या नाटकाचा पडदा लवकरात लवकर पाडावाच लागणार. मीही तुला हेच सांगणार होतो, जे करायचं ना ते लवकरात लवकर कर. माझ्या डॅडचं ऑफिस तुला वापरायला दिलंय. आमचा फ्लॅट तुझा आहे असं दाखवलंय आपण. आणि हे जर माझ्या घरात समजलं ना तर माझे डॅड मला घरातून हाकलवून लावतील. अरे डोंट वरी कुणाल, मी तशी वेळच नाही येऊ देणार. मला हे अकाउंट आहे ना आता परमनंटली क्लोज करायचंय. माझी ना पुढची चाल ठरलेलीच आहे, फक्त ती मला लवकरात लवकर एक्झिक्यूट करायची आहे. रेवतीकडून जास्तीत जास्त पैसे दागिने मिळाले की मी लगेच रफूचक्कर होणार. हॅलो, ते तुमचं काय आहे ते तुमचं तुम्ही बघा. आम्हाला आमचे पैसे टाका म्हणजे झालं. पैसे वेळेत मिळाले तर तुमच्यासाठी यावंसं वाटेल आम्हाला. अहो आपलं काय ठरलं होतं, काम पूर्ण झालं की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आधी ते माझ्या तरी हातात पडू द्या. अरे पण ही साडी, हे नकली दागिने, ही पर्स, या सगळ्याचं भाडं भरलंय मी. अहो माहितीये मला, मी इथेच आहे, मी काय कुठे पळून नाही जाते. आणि आपल्याला रेवतीकडून पैसे आणि दागिने मिळवायचे, ते आले की मग तुम्हाला सगळ्यांना तुमचा हिस्सा मिळेल ना. नाही कौस्तुभ, मला यातलं काही नकोय. फक्त हे जे काही ड्रामा चाललाय ना तो तू लवकरात लवकर संपव आणि मला तुझ्या ऑब्लिगेशन्स मधून बाहेर काढ. अरे कोणाल, डोंट वरी, तू शांत हो. तुझ्यावर कसलीही बालंट येऊ देणार नाही मी, चिंता नको करूस तू. रेवतीला उल्लू बनवून 2 दिवसात काम फत्ते करतो की नाही बघ. अहो चा. बरं झालं ग, त्या जमिनीचा जो काही व्यवहार आपण केला त्याच्यातून काही पैसे कॅश मध्ये घेतले. हे 25 लाख रुपये कसं रेवतीला देता येतील ना आपल्याला. अहो मी काय म्हणते, हे पैसे आत्ताच द्यायची गरज आहे का तिला? नाही म्हणजे ते कौस्तुभकडचे सगळे पैसेवाले आहेत ना, करोडोंनी खेळतात. आपल्या पैशांची त्यांना काय गरज? आपले आपले वगैरे नाही. हा
माझे पैसे माझ्या बहिणीला मी देतोय. हो, तुमचे पैसे, तुमची बहीण. माझं काहीच म्हणणं नाही. नाही, तुझी परवानगी मी मागतही नाहीये. मी कोण आहे परवानगी देणारी? तिचाही हक्क आहेच ना या पैशांवर. फक्त एवढी रक्कम तिला आत्ता देणं रिस्की नाही का वाटत? ती ही जोखीम सांभाळू शकेल का? तू काय समजते ग माझ्या बहिणीला? पिहूच्या व्हायची आहे का ती? कॉलेज गोईंग, जिला स्वतःच्या जबाबदाऱ्या वगैरे कळत नाही, जी मूर्खासारखी वागते अशी नाहीये माझी बहीण. इंडिपेंडंट आहे. तुझ्यासारखी घरकाम करत नाही, 4 पैसे कमवून आणते घरात. एकदम इंडिपेंडंट. पण अजून जग बघितलं नाहीये तिने. पैशांमुळे ती कुठे अडकायला नको एवढंच वाटतं मला. ऐका माझं, लगेच एवढे पैसे तिच्या ताब्यात देऊ नका. काय नाही, मी आता हे सगळे पैसे आईला नेऊन देणार आहे. तिला सांगणार आहे तुझ्या तिजोरीमध्ये सगळे पैसे ठेव. रेवतीला सगळे पैसे देऊन टाक, विषय संपव. काय आहे त्या पैशाचं, तिला काय करायचं तिला करू दे ना. आपण कशाला काय मध्ये पडायचं? हा, हे ठीक आहे. तुम्ही आईंना पैसे देताय ना, हे चांगलं करताय. आणि मी हे पण सांगणार आहे, रेवतीसाठी जे काही दागिने घेतले होते ते आता लग्नातच तिला देऊन टाक सगळे. लग्नात कशाला? नाही म्हणजे आपण लग्न कोर्टात करणार आहोत ना, तिकडे एवढा बडेजाव करायची काय गरज? ते वर्षभर एक एक दागिना द्यावा लागतो ना सणासुदीला. आई एक एक दागिना देत राहतील तिला, दिसायला पण चांगलं दिसेल. ऐक ना, एकुलती एक बहीण आहे माझी, त्यामुळे तिचे वर्षभर सण कसे साजरे करायचे, त्यासाठी कुठून पैसे आणायचे, कुठून सोनं आणायचं, हे सगळं मी बघायला समर्थ आहे. अहो, मी फक्त रीत सांगितली. अच्छा, मग हीच रीत तुझ्या आई बापाला का नाही सांगितलीस तू? जावई आहे त्यांचा. माझ्या वेळी कुठे गेलं होतं हे सगळं? रीती भाती परंपरा दिलं काय तुला? हे हे फुटकळ बांगड्या. आणि मला काय दिलं? सुप्रसिद्ध अपमान. एवढंच आहे. रीत म्हणे. आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं होतं आठवतंय ना तुम्हाला? सगळं माहितीये मला. आणि हे काही कारणच नाही, कळलं ना? आणि माझ्या बाबतीत हे घडलंय ना, म्हणूनच माझ्या बहिणीच्या बाबतीत, माझ्या मेवण्याच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेवतीला आवडणारा मुलगा मलाही पसंत आहे. कळलं? ऐका ना, तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल ना, हरकत नाही, पण तुम्ही राजन दादांना विचारा, आईंचा सल्ला घ्या. त्या अनोळखी माणसावर एवढा विश्वास टाकणं कितपत योग्य आहे? तुम्ही प्लीज एकदा बोला ना आई आणि ऐक ना, ऐक, मला कोणाच्याही सल्ला मसलतीची गरज नाही आहे. माझी बहीण आहे, माझ्या बहिणीसाठी मी माझा पैसा खर्च करतोय. आणि यामुळे जर तुझ्या पोटात दुखत असेल तर तो प्रॉब्लेम तुझा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिला पैसे देतोय म्हणून तुझ्या मुलांना कमी पडू देणार नाहीच आहे मी. हो, माझ्या मुलांसाठी बोलत नाहीच आहे मी. त्यांच्या नशिबात जे आहे ना ते त्यांना मिळणारच आहे. एवढं कळतंय ना तुला? मग गप्पा बस ना. आणखी एक गोष्ट अनु, प्लीज, सक्त ताकीद देतोय तुला, रेवतीच्या लग्नात कुठलाही शहाणपणा तू करायचा नाहीस. ऑलरेडी त्या माणसाकडे पैसे मागून माती खाल्लीच आहेस तू. परत अशी माती खाल्लीस ना, मग तू आणि मी आहे. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली अविनाश, तरी काल आलेल्या त्या मुलावर तुमचा विश्वास आहे, माझ्यावर नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला चुकीचं समजता. बासे, सतत काय हे रडगण गाव नको, कळलं ना? एक लक्षात घे, तो काल आलेला मुलगा ज्याला तू म्हणतेस ना, तो चांगला आहे, तो समजूतदार आहे. त्याने या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यांनी लग्न मोडलं नाही. नशीब समज. त्याला म्हटलं चांगलं मोठं लग्न करू, म्हणाला नाही, लग्न साध्या पद्धतीनं करू, कोर्ट मॅरेज करू. का? ते जे पैसे असतील ते रेवतीच्या सिक्युरिटीसाठी वापरू. तुला काय माहिती का? हे मुलाकडच्या पार्ट्या जरा बाहेर जाऊन बघ, कशा अशा नाचवतात मुलीकडच्या फॅमिलीला. माहितीये, तो मुलगा चांगला आहे, काही विचार कर. एवढं सगळं घडल्यावर सुद्धा आयुष्यात सिक्युरिटी किती महत्वाची असते माहितीये का तुला? तो पोरगा रेवतीच्या सिक्युरिटीचा विचार करतोय पैसे वाचवून. मी तेच म्हणते ना, रेवतीच्या सिक्युरिटीसाठी ते पैसे तुमच्या जवळ ठेवा, आईंजवळ ठेवा. उद्या जर त्यांनी रेवतीकडनं सिक्युरिटी काढून घेतली तर? तू आयुष्यात कधीतरी कोणाबद्दल तरी चांगलं बोल ग.
प्रत्येक माणसाबद्दल निगेटिव्हच बोलण्याची ही कुठली कला अवगत आहे तुला? मी रेवतीच्या सुखासाठीच बोलतेय अविनाश, प्लीज समजून घ्या. मग तिच्या सुखासाठी खरंच हे करायचं असेल ना तर एक गोष्ट मी सांगतोय ती करायची. तर आत्ता या क्षणापासून रेवती लग्न करून सासरी जाईपर्यंत कौस्तुभ, रेवती, तिच्या घरचे यांच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. जमेल? करायचं. काय करू मी? कोणाशी बोलू? एकदा रेवतीला समजावून बघू. कौस्तुभ, हॅलो, पोहोचलात का व्यवस्थित घरी तुम्ही? हो पोचलो ना. मग आई बाबा काय म्हणाले? पूर्ण रस्ताभर ते तुझ्याच बद्दल बोलत होते. माझ्या मॉमला तर खूप आवडलीस तू, तुझ्या घरचेही खूप आवडलेत. आणि तुला माहितीये का, माझी मॉम म्हणत होते की खूप चांगली माणसं आहेत ती. आमच्या घरचे पण सगळे खूप खुश आहेत. वा. पण लग्न आपलं जर एकदम थाटामाटात झालं असतं ना तर खूप मजा आली असती. मला फार आवडतं रे, म्हणजे संगीत, रिसेप्शन, हळद, मेहंदी, इतकी मजा आली असती. पण आता आय नो रेऊ, आय नो शोना. नाही म्हणजे मला कळतंय की तुला या सगळ्याची खूप हौस आहे. पण कसं आहे ना की तू एक गोष्ट समजून घे की लग्नात मानपान करतात पण त्याचबरोबर एकमेकांचे अपमान पण होतात. स्टेटसच्या तराजू दोन्ही पार्ट्यांना तोललं जातं आणि मला हे नाही आवडत अजिबात. किती नाटकी माणूस आहे हा. मला गंमत वाटते, ह्याचा खोटेपणा कोणीच पकडू शकलं नाही. अगदी अविनाशना सुद्धा गोड बोलून गुंडाळलं याने. खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? कोणतं सरप्राईज? नाही म्हणजे तसं काही फार मोठं काही नाहीये. मी ना ऍक्च्युली आपल्या हनीमूनसाठी युरोप टूरचा प्लॅन करत होतो. युरोप टूर? अगं हो, म्हणजे काय आहे ना की माझं एक स्वप्न होतं की मी लग्नानंतर माझ्या बायकोला घेऊन हनीमूनसाठी ना युरोप टूरला जावं. ऍक्च्युली ना माझं एक मोठं पेमेंट एका पार्टीकडे अडकलंय, त्यामुळे मला हे टूर पॅकेज बुक करता येत नाहीये. आत्ता आलास ना तुझ्या खऱ्या लायकीवर. मग आपण काय करायचं आता? मला तेच समजत नाहीये ग. आणि काय ना की आपल्या दोघांसाठी ना मी एक फ्लॅट सुद्धा पाहिला, त्याचाही ऍडव्हान्स द्यायचा आहे 15 लाख रुपये. इतके पैसे? कौस्तुभ, मी काय म्हणतेय, तुझं आता बँड्राचं इतकं मोठं घर आहे, मग दुसरं कशाला घ्यायचंय? मारी ही पण हिच्या वहिनीसारखी मेंदू चालवायला लागली वाटतं. हॅलो कौस्तुभ, हॅलो. कसं आहे ना रेऊ, तुझं बरोबर आहे, पण काही गोष्टी ना वेळेत झालेल्याच बऱ्या असतात, तरच त्यांना महत्व असतं. आता बघ ना, हा जो नवीन फ्लॅट आहे हा मी का बघितलाय? तुझ्यासाठीच बघितलाय. कारण कसं आहे ना, तुला त्या घरात जाऊन आपलेपणा वाटावा, तुझी सुरुवात छान व्हावी म्हणून तो फ्लॅट बघितलाय मी. कारण किती झालं ना तरी तो बांद्र्याचा फ्लॅट माझ्या नावावर असला तरी पैसे माझ्या पेरेंट्सने दिलेत ना. एनिवे मी बघतो काय करायचं त्या. रेवती, रेवती, प्लीज प्लीज काही प्रॉमिस करू नका त्याला. ऐक ना कौस्तुभ, मी दादाशी बोलू का मग? त्याच्याकडे आहेत पैसे, मी घेते त्याच्याकडनं आणि तो देईलही आपल्याला. अगं नाही नाही, तू वेडी आहेस का? नको अगं, अशाने त्यांच्या मनात माझी काय इमेज राहील रेवती? बरं, मी मला पैसे हवेत असं सांगून दादाकडनं घेते आणि तुला देते. नाही ग, असं कसं? मी माझ्या होणाऱ्या बायकोकडून पैसे घेऊ? कौस्तुभ, तुझे पैसे माझे पैसे असं काहीच नाही. जे काही आहे ना ते आपल्या दोघांचं आहे. ठीक आहे, तू इन्सिस्ट करतेस म्हणून मग घेतो मी. हा पण तुला मी ते पैसे 10 दिवसात परत करीन आणि तुलाही ते घ्यावेच लागतील. ओके, ते पुढचं पुढे बघू रे कौस्तुभ. आपणच आपल्या नेहमीच्या जागी भेटूया. हो चालेल चालेल चालेल. ए बरं ऐक ना, माझी मॉम मला सांगत होती की तुझ्या आईने तुला काही दागिने दिलेत, ते जरा घेऊन ये ना प्लीज. दागिने कशाला? अगं म्हणजे माझी मॉम मला सांगत होती की ते जे दागिने आहेत ना ते मोडून आपण नवीन करून घेऊ. कारण की काय ना की
लग्नात तू जर का नवीन ट्रेंडची ज्वेलरी घालशील ना तर छान दिसेल ना असं म्हणून. हा करेक्ट आहे तुझं. ठीक आहे. पण उशीर नको हा करूस, कारण काय ना मला आपल्या नवीन घराच्या ऍडव्हान्सचा चेक तुझ्याच हातून द्यायचा आहे. हा हो चालेल. बाय बाय. बाय. हे तर काय हे रेवतीच्या लग्नासाठी मी बाजूला काढून ठेवलेले पैसे आहेत. म्हटलं तुझ्याकडे द्यावे, तुझ्या तिजोरीत कसं सेफ राहतील ते. अरे पण आता कशाला लागणार आहेत पैसे? कोर्टात तर लग्न करणार आहोत ना आपण. हो मान्यच आहे मला, पण ते काय झालं, एक डील झालं होतं ना तेव्हाच मी हे पैसे बाजूला काढले होते. म्हटलं जाऊ दे, जेव्हा कधी रेवतीचं लग्न होईल ह्या पैशावर फक्त तिचा अधिकार आहे. अरे हो, पण आधी रेवतीचं लग्न होऊ दे, ती नांदू दे तिकडे, मग देऊया पैसे. मी कुठे नाही म्हणते का? आता तू पण ना अनुसारखं बोलायला लागली आहे. ती पण मला आता तेच सांगत होती की एकदा ते काय सासरी तिला जाऊ दे, त्यानंतर ह्या पैशाचं काय करायचं बघू, हे पैसे आता आईंकडे देऊन ठेवा. अरे काय चाललंय तुमचं? अरे बरोबर बोलते ती. हे पैसे मी माझ्याकडे ठेवते, रेवतीला लागतील तेव्हा आपण देऊ. मला पटतच नाहीये. साधी गोष्ट आहे आई. काय तिला काही घ्यावंसं वाटलं, लग्नात काही हाऊसमूस करायची वाटली तर तिच्याकडे तिचे हक्काचे पैसे नको का? राहू देत की. अरे कमवते ती, करेल तिच्या पैशाने हाऊसमौस. हे पैसे आपल्या कष्टाचे आहेत, रेवतीच्या भविष्यासाठी ठेवूया, आणि ते सुद्धा आपल्याकडे. मला नाही पटत आहे. अरे अगं म्हणजे काय, आपण आपली मुलगी देतोय त्यांना आणि मग पैसे देताना काचकूच करायची का आपण? याला काय अर्थ आहे? खरं सांगू अभि, रेवतीचं लग्न असं घाईघाईत होतंय ना, हे मला अजिबात पसंत नाही. अरे ते सुद्धा अगदी साध्या पद्धतीनं. एवढे श्रीमंत लोक आहेत, अगदी थाटामाटात लग्न झालं पाहिजे की नाही? अच्छा, मग त्या श्रीमंत लोकांनी जर त्यांच्या थाटामाटात लग्न करायचं ठरवलं ना, घर विकावं लागेल आपल्याला. ते लोक आपला विचार करतायत की नको बाबा, साध्या पद्धतीनं रजिस्टर मॅरेज करूया, आणि तू म्हणतेस की अशा लोकांवर आपण अविश्वास दाखवायचा. तुझ्या लग्नानंतर इतक्या वर्षाने घरात कार्य होतंय, काही माझ्या इच्छा अपेक्षा आहेत की नाही? मला स्वतःच्या मुलीच्या लग्नात हाऊसमौस करायची होती, मिरवायची होती. 4 लोकांनी विचारलं की मुलीचं लग्न असं चोरासारखं का करताय, तर काय उत्तर द्यायचं आम्ही त्याला? तुला 4 लोकांची जास्त काळजी की आपल्या मुलीच्या सुखाची? रेवती, समाजात राहायचं असेल ना तर समाजाचे नियम पाळले पाहिजे. अगं मग गरज नाहीये मला असं समाजाची. अगं जिकडे आपल्याला एवढं कंपल्शन असेल. आई तू मला सांग, आता मला इतके वर्ष स्थळं मिळत नव्हती, माझं लग्न जमत नव्हतं, या 4 लोकांपैकी एकाने तरी कष्ट घेतले माझ्यासाठी स्थळ शोधायला? नाही ना. मग कशाला उगाच त्यांचा विचार करायचा, आपला विचार कर ना. तुला माहितीये दादा, मला ना आत्ताच कौस्तुभचा फोन आला होता. त्यांनी आमच्या हनीमून करता युरोप टूर बुक केलंय, आणि एवढंच नाही, आता त्याचं इतकं मोठं बँड्राचं घर आहेच रे, पण तरी सुद्धा तो माझ्या करता फ्लॅट बुक करतोय. अजून काय हवंय मला? आई प्लीज आता यात तू खोड घालू नको. रेवती, आईला मी 3 वेळा सांगितलंय, तुला दुसऱ्यांदा सांगतोय. तुझ्या लग्नासाठी हे 25 लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले होते. हे आईच्या तिजोरीत ठेवतोय, जेव्हा कधी तुला हवे तेव्हा बिंदास्त घे. 25 लाख? हो हो हो. हे पैसे आहेत ना, घरात ठेवू नकोस, तू बँकेत नेऊन ठेव. तर अगं बँकेत कसे ठेव आई? तुझ्या तिजोरीत बँकेपेक्षाही सेफ राहणार पैसे, मला माहिती आहे. आणि ऐक, दोघी ऐका, याबद्दल कोणाला काही बोलू नका. कारण काय, हे जे काही मध्ये चोरांचं प्रकरण झालं त्यानंतर कानाला खडा. तू हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि तू हवे तेव्हा वापर. ठीक आहे बाबा. हे बघ, हे बघ,
तुझ्या समोरच मी तिजोरीत ठेवते. हा आई, तू आता कपाट उघडलंच आहेस तर माझ्यासाठी ते दागिने काढून ठेवलेस ते दे ना मला. नाही म्हणजे कौस्तुभची मॉम आहे ना, तर त्या म्हणत होत्या की ते डिझाईन्स माझ्याकडे असतील ते जरा ओल्ड असतील ना, तर न्यू ट्रेंडी छान डिझाईन्स करून घे ते देऊन म्हणून. हो, हल्लीच्या मुली मुद्दाम जुन्या डिझाईनचे दागिने बनवतात. आणि तुझं का काय आहे? आई तुझा प्रॉब्लेम काय? अरे पण तिला जर नवीन पद्धतीचे दागिने करून घ्यायचे तर घेऊ देत ना. तिचं लग्न आहे, तिची हाऊस मौस आहे, करू दे ना ग तिला. अरे देवा, आईने त्यांचे दागिने सुद्धा हिच्या हातात सोपवले. अशाने सगळ्याच गोष्टी माझ्या हाताबाहेर जायला लागल्या. अशाने त्या कौस्तुभचा प्लॅन सक्सेसफुल होईल. मला आता काहीतरी करायलाच हवं. काय होतंय आई? अगं तुझीच मुलगी आहे रेवती, तिलाच देतेस तू हे. तर काय बघ ना, मुलीला देते तरी तिचं मन त्यातच अडकलंय. तुम्हाला नाही कळणार रे माझं मन. आई हे घर, दागिने, पैसा सगळं सोडून जायचं एक दिवस. रेवतीला तुला हं? अगं तू मोठी आहेस ना माझ्यापेक्षा. ए रेवती, दादा अरे बघ काय बघ ना. आई अगं आता माझे दिवस आहेत दागिने घालून फिरायचे, तुझं काय मध्ये मध्ये. आता तू बघच आई, मी ही डिझाईन देऊन कशी मस्त ट्रेंडी डिझाईन घेऊन येते ती. जरा बघ. ते हा माझ्या ज्वेलरीज. म्हणजे त्यांनी आत्याकडून पैसे आणि दागिने दोन्ही मागितले. हो अगं, आणि तुझ्या बाबांनी रेवतीच्या लग्नासाठी 25 लाख रुपये दिले. पिहू, मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना असं वाटतंय की मी तिच्या सुखाच्या आड येते, तिच्या प्रेमावर जळतीये. आणि बाबा असे कसे आहेत ग? तुझ्यावर प्रेम केलं होतं ना त्यांनी कधी काळी. पिहू, आता आमचं प्रेम महत्वाचं नाही. आता रेवतीला थांबवणं महत्वाचं आहे. काही झालं तरी मी त्या कौस्तुभ देशमुखला माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे आणि सासूचे दागिने हडपू देणार नाही. आई, तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे? पिहू, माझ्या मनात आलं की एकदा ते नेहाशी बोलून बघू का मी. म्हणजे जर मी तिला नीट समजावलं, तिला विश्वासात घेऊन सांगितलं की हा माणूस रेवतीच्या पैशासाठी हे सगळं करतोय, तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोय, तिला फसवण्याचा प्रयत्न करतोय, तर कदाचित ती आपल्याला मदत करेल. पण त्यांनी नेहाला पण त्याच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व केलं असेल तर? अगं हो, त्याशिवाय का ती नेहा आपल्या घरी कौस्तुभची बहीण म्हणून आली? आता एवढे सगळे पैसे बघितल्यावर तर तिचं डोकं फिरेल. पिहू, आज आपण त्याला रेड हँड पकडायचं. तिकडे गेल्यावर काही ना काहीतरी पुरावा नक्की मिळेल. त्या दिवशी पिहू मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं जर लक्षात आलं असतं ना, तर गोष्टी या थराला गेल्याच नसत्या. पिहू, काही करून तुला एक काम करायचंय. हो चालेल आई. ठीक आहे, मी काकाला सांगते. मी त्याला सांगितलं होतं आपल्याला मदत करायला बाहेर पडण्यासाठी. तू दादांशी बोल, तोवर मी रेवतीवर लक्ष ठेवते. ती जर पैसे घेऊन बाहेर पडली तर तिला थांबवायला हवं.